हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रमिला. माझ्या फिट अँड फाईन या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, रोजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या आयुष्यात आपण आपल्या शरीराची ठेवण हेल्दी आणि फिट ठेवणे तितकेच गरजेचे आहे, जितके की आपण दिवसभर व्यस्त असतो. घरातली कामे, मुलांचा अभ्यास, शाळा, ऑफिसची दगदग, घरातल्या वडीलधाऱ्यांचे दुखणे, खुपणे आणि त्यांची काळजी घेणे, मुलांचे योग्य रीतीने संगोपन करणे, या सगळ्या व्यापात आपण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतो. तर आज मी आपल्या सर्वांना आपले शरीर आणि मन ताजेतवाने ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या आणि टिप्स सांगणार आहे. त्या तुम्हाला नक्कीच आवडतील. आपल्या शरीरातील पेशी, सेल्स यांना रिकव्हरीची गरज असते. ती रिकव्हरी होण्यासाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि फॉरेव्हर यंग दिसण्यासाठी आपल्या अन्न घटकातील काही महत्त्वाचे पदार्थ कसे मदत करतात ते आपण पाहूयात. हे घटक म्हणजे बॅलन्स डाएट नाही किंवा पूर्ण अन्नही नाही, पण यांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश असावा. 1 नंबर, हिरव्या पालेभाज्या. यात काय असतं तर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि फॉलेट. यात अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात आणि ते इम्युनिटी बूस्टर आहेत. यात पॉलिफिनॉल नावाचं अँटीऑक्सिडंट असतं, जे की पॉवरफुल अँटी इन्फ्लमेटरी आहे. पेशींची झीज भरून काढण्यासाठी ते मदत करते. टिश्यूच्या वेअर अँड टेअरसाठी ते महत्त्वाचे आहे. सेकंड, एग्स. आपल्या शरीराला प्रोटीनचीही आवश्यकता असते. दिवसाला 1 अंड 6 ग्राम प्रोटीन देतं. अंड्यामध्ये प्रोटीन बरोबरच व्हिटॅमिन ए, बी12, झिंक, आयर्न आणि सेलेनियम मुबलक प्रमाणात असतात. इम्युनिटी आणि हीलिंगसाठी अंडे फार महत्त्वाचे आहे. इझी, स्वस्त आणि मस्त असं हे एक सुपरफूड आहे. पुढचं म्हणजे मासे. यात प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सेलेनियम, आयर्न, झिंक आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात. झीज भरून काढण्यासाठी, इम्यून सिस्टीम वाढवण्यासाठी आणि इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी या ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा चांगला उपयोग होतो. सेलेनियम इन्फ्लमेशन म्हणजे सूज नियंत्रित करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते. नेक्स्ट, बेरीची फळे. यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आहेत. व्हिटॅमिन सी रिच आहे, हाय फायबर आहे. इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी आणि झीज भरून काढण्यासाठी बेरी वर्गाची फळे, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी फार महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट, नट्स अँड सीड्स. काजू, बदाम, अक्रोड, शेंगदाणे, पिस्ता आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बिया, जसे की सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, तीळ बिया, अळशी. यात प्लांट बेस्ड प्रोटीन्स आहेत आणि हेल्दी फॅट्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, झिंक आहे. यात व्हिटॅमिन ई, मॅंगनीज सुद्धा मुबलक प्रमाणात आढळतात. व्हिटॅमिन ई हे नॅचरल किलर आहे. व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये नॅचरल किलरचा खूप मोठा रोल असतो. इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी ड्रायफ्रूट आणि सीड्सचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. पुढचं म्हणजे पोल्ट्री. पोल्ट्री हे हाय प्रोटीनचे स्रोत आहे. इसेन्शियल अमायनो ॲसिड्स ज्याला आपण म्हणतो, ते आपल्या शरीरात तयार होत नाहीत, तर ते आपल्याला अन्न घटकामधूनच मिळतात आणि हे इसेन्शियल अमायनो ॲसिड पोल्ट्रीमधून मोठ्या प्रमाणात मिळतात. ग्लुटामिन आणि अर्गॅनाइन सारखे अमायनो ॲसिड आपल्याला पोल्ट्रीमधून मिळतात. व्हिटॅमिन बीचे प्रकार थायामीन, रायबोफ्लेविन, नियासिन आणि पायरिडॉक्सिन हे आपल्याला पोल्ट्रीमधून मिळतात.
त्याचबरोबर व्हिटॅमिन ई, झिंक, आयर्न आणि मॅग्नेशियम हे सगळं पोल्ट्रीमधून रेडीमेड मिळतं. पुढचं म्हणजे लिंबू वर्गीय फळं. संत्री, मोसंबी, लिंबू यातून मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कॉपर मिळतं. या फळांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, अँटी इन्फ्लमेटरी केमिकल्स आहेत. त्यांना फ्लॅव्होनॉइड्स, कॅरोटिनॉइड्स असे म्हणतात. यात एसेन्शियल ऑइल्स आहेत, जे की सेल्स डिजनरेशनसाठी अत्यंत गरजेचे आहे. लो कॅलरी आणि हाय फायबर असे हे फ्रुट्स आहेत, जे वजन कमी करण्यासाठी, स्किन ग्लो करण्यासाठी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. किडनी स्टोनसाठी लिंबूवर्गीय फळे फार उपयोगी आहेत. यात अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत. जे लोक या फळांचा नियमित सेवन करतात त्या लोकांमध्ये कॅन्सरचे प्रमाण कमी प्रमाणात आढळून येते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. त्यामुळे हृदय तंदुरुस्त राहतं आणि ब्रेनचं फंक्शनही सुरळीत चालू राहतं. नेक्स्ट, मांसाहार. मांसाहारातून व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, B6, B12, प्रोटीन जास्त प्रमाणात मिळतात. जे लोक मांसाहारी आहेत त्यांच्यात ॲनिमियाचं प्रमाण खूप कमी आहे. त्या मानाने शाकाहारी लोकांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. त्यातल्या हाय क्वालिटी ऑफ ॲनिमल प्रोटीनमधून नर्वचे प्रोटेक्शन होते. मांसाहार सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये फार महत्त्वाचे काम करते. हे ॲनिमल प्रोटीन आहे आणि यातून हाय एनर्जी देखील मिळते. मॅग्नेशियम, सेलेनियम, झिंक यासारखे मिनरल्स मिळतात. ए, डी, ई, के यासारखे विटॅमिन्स मांसाहारातून मिळतात. पुढचं म्हणजे कोबी वर्गीय फळं, भाज्या. कोबी, फ्लावर, ब्रोकोली यातून विटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. ग्लुकोजिनोलेट्स जे इम्युन हेल्थ स्टिम्युलेट करतात ते यातून मुबलक प्रमाणात मिळतात. हे न्यूट्रिएंट रिच आहेत. यात व्हिटॅमिन बी, सी, फायबर आहेत आणि यातील लो कॅलरीमुळे वेट मॅनेजमेंटमध्ये या भाज्यांचा खूप चांगला फायदा होतो. पुढचं म्हणजे हायड्रेशन. आपल्या सर्वांना माहीत आहे की पाणी आपल्या शरीरातील प्रत्येक कृती, अवयव आणि पेशींची गुरुकिल्ली आहे. आता नवीन पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की आपल्याला फक्त जास्त पाणी पिण्याची गरज नाही, तर आपण कोणत्या प्रकारचे पाणी पितो हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पाणी ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे बनलेले असते. पाण्यातील हायड्रोजन आयनांची संख्या pH आकृती म्हणून मोजली जाते. अल्कधर्मी पाण्यात कमी हायड्रोजन आयन असतात आणि जास्त pH पातळी असते. पाण्याची pH पातळी 0 ते 14.7 च्या दरम्यान असते. अल्कलाईन पाणी तुमच्या रक्तप्रवाहातील आम्लाचे प्रमाण कमी करू शकते. तुमच्या मेटाबॉलिझमला चालना देऊ शकते. तुमची ऊर्जा पातळी वाढवू शकते. वृद्धत्वाची प्रक्रिया बंद करू शकते. तुमचे पचन सुधारू शकते आणि हाडांची झीज कमी करू शकते. अल्कधर्मी पाण्यात अँटीऑक्सिडंट असतात आणि त्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारख्या अल्कधर्मी खनिजांचे प्रमाण आपले आरोग्य सुधारण्यास मदत करते. पुढचं म्हणजे स्प्राउट्स. जे लोक शाकाहारी आहेत त्यांना प्रोटीन्स कसे मिळणार? तर त्यांना प्रोटीन्स घेण्यासाठी स्प्राउट्स हा एक उत्तम स्रोत आहे. स्प्राउट्समध्ये व्हिटॅमिन बी, B6, B12, आयर्न हे सगळं मिळतं. तर त्यासाठी मूग, मटकी, चणे, छोले यांना मोड काढून त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, चाट मसाला, लिंबू पिळून हा एक उत्तम नाश्ताही होऊ शकतो आणि यातून प्रोटीनही भरपूर प्रमाणात मिळतात.
हे सगळं अन्नघटक पेशींच्या रिकव्हरीसाठी, हेल्दी स्किनसाठी, ताजेतवाने आणि फ्रेश राहण्यासाठी, थकवा दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे झालं शरीराबद्दल. आता मन ताजेतवाने करण्यासाठी काय करायला पाहिजे बरं? 1. रोज 10 ते 20 मिनिटे चालणे. 2. मेडिटेशन करणे तुमच्या सोयीनुसार. 3. हलकासा व्यायाम करणे, तोही तुमच्या सोयीनुसार आणि तुमच्या आवडीचा. 4. स्टे पॉझिटिव्ह, टॉक पॉझिटिव्ह. आय एम गेटिंग बेटर, आय एम डुईंग बेस्ट, आय एम द बेस्ट असा सेल्फ टॉक केला आणि पॉझिटिव्ह विचार केला तर आपला सेल्फ रिस्पेक्ट आणि आपला कॉन्फिडन्स वाढतो. नेक्स्ट, मॅनेज युअर स्ट्रेस. स्ट्रेस फ्री लाईफ एन्जॉय करूया. पुढचं म्हणजे फील ग्रॅटिट्यूड. आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतात, ज्या काही गोष्टी आहेत, त्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करणे फार गरजेचे आहे. इट्स नॉट गुड फॉर मी, आय विल नॉट एबल टू डू दिस असे म्हणण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानायला शिका. जे माझ्याकडे नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल ग्रॅटिट्यूड मानायला शिका. ग्रॅटिट्यूड म्हणजे धन्यवादाची भावना. नेक्स्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. स्वतःचे छंद जोपासा. थोडंसं मागे वळून जेव्हा आपण आपल्या बालपणात जातो, तेव्हा आपण आपल्याला कोणती गोष्ट आवडीने करत होतो याचा आढावा घ्या. कुणाला वाचायला आवडते, कुणाला लिहायला आवडते, कुणाला सिंगिंग, तर कुणाला डान्सिंग, तर कुणाला फिरायला आवडते. रोज थोडा वेळ आपल्या छंदासाठी राखून ठेवा. त्यामुळे तुमचं मनोरंजनही होईल आणि तुमचं मनही फ्रेश आणि ताजेतवानं होईल. तर मित्र-मैत्रिणींनो, जर माझ्या मताशी तुम्हीही सहमत असाल तर कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून मला तुमच्यासाठी आणखी नवनवीन निरोगी आयुष्यासाठी आरोग्यदायी टिप्स शेअर करायला आवडतील. थँक यू. स्वस्त रहा, मस्त रहा, बेतात खाऊया, निरोगी राहूया. धन्यवाद.